कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्या महिलेला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं पुण्यातून अटक केली। सविता अवताडे असे या चोरट्या महिलेचं नाव असून तिच्याकडून 2,89,000 रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। ईश्वरपूर इथल्या विद्युलता धनंजय जाधव तसंच कोल्हापुरातील कदमवाडी इथल्या छाया श्रीपती मालक या गारगोटीकडे जाणार होत्या। त्यासाठी या दोघी 24 मे रोजी कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात आल्या होत्या। या दरम्यान त्या एसटी बसमध्ये जात असताना या दोघींच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेली होती। याबाबतची फिर्याद त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती। या गुन्ह्याचा तपास कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सुरू केला होता। मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तसंच तांत्रिकदृष्ट्या तपास केला असता त्यात मूळची धाराशिव जिल्ह्यातील आष्टा कासर इथली आणि सध्या पुण्यातील सिंहगड रोडवरील हिंगणे इथं राहणारी पोलीस रेकॉर्डवरील सराई चोरटी महिला सविता गोविंद अवताडे हिनं या प्रवासी महिलांचे दागिने चोरल्याचं आढळून आलं। त्यानुसार पोलिसांनी पुण्यात जाऊन ही चोरटी महिला सविता अवताडे हिला अटक केली। तिच्याकडून 2,89,800 रुपये किमतीची सोन्याची 2 मंगळसूत्र पोलिसांनी जप्त केली। पुढील कारवाईसाठी सविता अवताडे हिला मुद्देमालासह शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले।